आपण पाहतोय राज ठाकरेंची गाडी सुद्धा या ठिकाणी दाखल झाली आहे आणि राज ठाकरे सुद्धा या ठिकाणी आता दाखल झालेले आहे आणि अगदी काही वेळामध्ये ठाकरे बंधू आपल्याला एकत्र एका व्यासपीठावर एका मंचावर आपल्याला बघायला मिळणार आहे। आदित्य ठाकरे हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत। उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सोबतच आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आणि रश्मी ठाकरे सुद्धा या विजय मेळाव्यासाठी दाखल झालेले आहेत। तर काही क्षणांमध्ये राज ठाकरे इथे येतील, त्यांच्यासोबत शर्मिला ठाकरे सुद्धा उपस्थित आहेत। तर दुसरीकडे मंचावर हा बंधू भेटीचा सोहळा पाहण्यासाठी म्हणून मोठ्या प्रमाणात गर्दी मराठी बांधवांनी केलेली आहे। बंधू भेटीचा सोहळा अनुभवण्यासाठी अगदी काही क्षण आता मराठी माणसाला वाट पाहावी लागणार आहे। राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे दोघेही मंचावर उपस्थित राहतील, त्यावेळेला ते दोघे काय बोलतील याची उत्सुकता सगळ्यांना आहे। तर दुसरीकडे अमित ठाकरे, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे हे सुद्धा यावेळेला मंचावर उपस्थित असतील का, काय बोलतील, काय संवाद या सगळ्यांमध्ये होईल याची उत्सुकता आहे। तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातल्या संवादाची जितकी उत्सुकता आहे, राज ठाकरे हे सुद्धा आता मेळाव्याच्या ठिकाणी दाखल झाले असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। त्यांच्यासोबत आपण जर बघितलं तर शर्मिला ठाकरे सुद्धा उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। अमित ठाकरे आणि त्यांची पत्नी सुद्धा या मेळाव्याला उपस्थित राहणार आहे। खरं तर आज दोन्ही ठाकरेंच्या रडारवर नेमकं कोण कोण असतं हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे, कारण आतापर्यंत मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये मराठीची जी गळचेपी सुरू होती ती कुठेतरी आज नंतर होणार नाहीये, कारण या ठिकाणी मराठीची नेमकी काय क्षमता आहे, काय पॉवर आहे हे दाखवण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय। एकंदरीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघे जण अगदी काही वेळामध्ये आपल्याला व्यासपीठावरती बघायला मिळणार आहे। ठाकरे ब्रँडचा ग्रँड असा मेळावा या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी आता दोन्ही बंधू दाखल झालेले आहे। याचाच अर्थ कदाचित या दोन्ही भावांची एकत्र एंट्री सुद्धा व्यासपीठावरती होऊ शकते। ग्रँड एंट्री तर असणारच आहे, भव्य एंट्री तर असणारच आहे, कारण हा क्षण 20 वर्षांनंतर समोर येतोय। 20 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महाराष्ट्रातल्या जनतेला, मराठी माणसाला हा क्षण अनुभवता येणार आहे आणि त्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आता वरई डोम या परिसरामध्ये दाखल झाले। अगदी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघे आता वरई डोम परिसरात दाखल झालेले आहेत। उत्कंठा शिगेला पोहोचलेली। मातांनो, भगिनींनो आणि बंधूंनो हे शब्द बाळासाहेब ठाकरेंनंतर आता या दोन बंधूंच्या तोंडून ऐकण्यासाठी म्हणून इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक मराठी बांधवाचे प्राण कंठाशी आलेले आहेत। उद्धव ठाकरे काही क्षणांपूर्वी दाखल झाले, त्यांच्यानंतर लगेचच राज ठाकरे सुद्धा वरई डोम परिसरात दाखल झाले। हे दोघेही आता या ठिकाणी मंचावरून बोलताना नेमकं कुणाला टार्गेट करतात याची उत्सुकता आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।